ओके, आता पुढचा जो पॉईंट आहे आपला तो असा आहे, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल चार्ज इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. बघा आता सिंगल चार्ज तर आहे, पण इथे हा वर्ड महत्त्वाचा आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. याच्या आधी मी तुम्हाला जे सांगितलं का सिंगल चार्जसाठी पोटेन्शियल एनर्जी 0 असते, पण तिथे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ही प्रेझेंट नसते. पण आता इथे मला काय काढायचं आहे, जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असेल ओके, तर सिंगल चार्जसाठी पोटेन्शियल एनर्जी ही काय येईल. बघा प्लस क्यू हा चार्ज सुरुवातीला इन्फानाईटवरती आहे. आता तो इन्फानाईटपासून मी ह्या पी पॉईंटपर्यंत मूव्ह केला त्याला, ठीक आहे. प्लस क्यू चार्ज इन्फानाईटला होता, इन्फानाईटपासून पी ह्या पॉईंटपर्यंत मूव्ह केला आणि इथे काय आहे तर इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे. पी पॉईंटला काय प्रेझेंट आहे सध्या, आता इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे. मग इथली पोटेन्शियल एनर्जी काय येईल, खूप सिंपल आहे. बघा प्लस क्यू हा चार्ज आहे, हा चार्ज इन्फानाईटपासून तर पी पॉईंटला मी मूव्ह केला. इथे ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे. इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे म्हणजे तिथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण प्रेझेंट आहे, बरोबर. जिथे इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजेच तिथे काय प्रेझेंट आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रेझेंट आहे. मग जर इथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, सपोज मी म्हणते याला व्ही आर इज द प्रेझेंट. व्हॉट इज व्ही आर, आर इज द पोझिशन वेक्टर सपोज ॲट पॉईंट पी. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे आणि आर हा काय त्याचा पोझिशन वेक्टर. व्ही आर जर तिथे आहे प्रेझेंट तर याची पोटेन्शियल एनर्जी काय येते, सिम्पल आहे. यू इज इक्वल्स टू धिस चार्ज क्यू इंटू इलेक्ट्रिक पोटेन्शियल which is VR. R is the position vector. Remember this R is the position vector. Okay. U is equals to Q into VR is the potential energy of a single charge in an external electric field साठी. Okay. जर इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट नसेल तर पोटेन्शियल एनर्जी सिंगल चार्जसाठी 0 येते आणि जर तिथे पोटेन्शियल एनर्जी ही इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असताना किती येते, Q into VR. R is the. Now next point is potential energy of a 2 point charges in an external electric field. बघा आता एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे पण काय आहे, 2 point चार्जेस आहे. ओके, ड्यू टू 1 point चार्जमुळे काय होतं, ऑफ अ सिस्टीम ऑफ 1 point चार्ज. बघा सिंगल पॉईंट चार्जसाठी तुमची पोटेन्शियल एनर्जी काय आलेली होती, व्ही इज इक्वल्स टू क्यू इंटू व्ही आर असं आलेलं होतं, बरोबर आहे. आता 2 point चार्जसाठी काय येईल बघा, त्याच्यासाठी आपल्याला काय कन्सिडर करायचे, सपोज 2 पॉईंट्स आहे. ओके, Q1 Q2 ए बी हे जे 2 पॉईंट्स आहे. आता हे दोन्ही पॉईंट्स मला एका पी आणि क्यू ह्या पोझिशनला ॲक्च्युली आणायचे आहे. ओके, ए बी हे जे आहेत ॲक्च्युली हेच पॉईंट्स मला इथे पी क्यू पोझिशन आहे, ह्या पी क्यू पोझिशनला आणायचे आहे. इथले चार्ज ए बी जाऊ द्या, Q1 Q2 हे जे 2 चार्ज आहे हे इन्फानाईटला आहे. या इन्फानाईटपासून मला ते पी आणि क्यू ह्या पोझिशनला आणायचे आहे. Q1 Q2 हे 2 चार्जेस आहे. पण इथे प्रेझेंट काय आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नसताना ऑलरेडी फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. पण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असताना काय येईल, इथे ही जी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे ह्या फील्डमुळे काय होईल, तर बघा सुरुवातीला मी पी म्हणजे Q1 हा चार्ज मूव्ह केला आणि कुठे ठेवला आहे, पी पोझिशनला. ओके, सुरुवातीला काय केलं, Q1 हा चार्ज मूव्ह केला आणि तो कुठे ठेवलेला आहे, पी पोझिशनला आलेला आहे. तर तेव्हाचं त्याचं वर्क डन जे आहे ते काय येईल, बघा सिंगल चार्ज मूव्ह केला पण ऑलरेडी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. मग तिथलं जे वर्क डन आहे, तिथली जी एनर्जी आहे ती एनर्जी काय येते, Q इंटू व्हेक्टर, Q इंटू इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इथे पोझिशन वेक्टर. सपोज पी ह्या पोझिशनसाठी वेक्टर पोझिशन जी आहे ओके ती R1 कन्सिडर करू आणि Qसाठी R2 ही पोझिशन वेक्टर आहे असं कन्सिडर करू. मग W इज इक्वल्स टू Q इंटू VR1 असं येईल तुमचं, ठीक आहे. हे कशासाठी आलं तुमचं, हे पहिलं जे आहे ते पहिलं वर्कडन कोणासाठी आलं आहे, तर व्हेन P मूव फ्रॉम Q1 मूव फ्रॉम इन्फानाईट टू P. इन्फानाईटपासून P पोझिशनला Q1 मूव केला तेव्हाचं तुमचं हे वर्क डन आलं आहे. आता काय करायचं, Q2 मूव करायचं कुठून, इन्फानाईटपासून तर
क्यू ह्या पॉईंटपर्यंत. ओके, मग आता इथे काय होईल रे, इथे 2 टाईप्सचं वर्क येईल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे 2 टाईप्सचं वर्क येईल. कोणता वर्क डन? ओके, पहिल्यांदा जे दुसरं जे वर्क डन असेल ते वर्क डन काय का Q1 प्रेझेंट असताना Q2 इथे येतोय, म्हणजे ते वर्क डन आपण जे कॅल्क्युलेट करतो ते इलेक्ट्रिक फील्ड नसतानाचं ते पण वर्क डन इथे ॲप्लाय होईल, प्लस इलेक्ट्रिक फील्ड असतानाचं सुद्धा वर्क डन इथे ॲप्लाय होईल. म्हणजे कसं काढायचं आहे बघा, माझ्याकडे W1 मी तुम्हाला सुरुवातीला काढून दाखवते. ते कोणतं? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नसताना, म्हणजे सुरुवातीचं काय येईल. Q2 जेव्हा इथे येईल तेव्हा Q1 त्याला काय इफेक्ट करेल ते काय येतं, आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 पॉईंट चार्जेसचा 1/4πε0 Q1 Q2 डिवाइड बाय R12. Q1 Q2 डिवाइड बाय R12 असं येईल. बघा ना, आपण सुरुवातीला काढलं आहे बघा याच्या आधी 2 पॉईंट चार्जेससाठी, फक्त तिथं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे, तिथलं वर्क डन आपलं हेच येतं ना. Q2 जेव्हा आपला मूव्ह होतं इन्फानाईटपासून इथपर्यंत त्यावेळेस तुमचं जे पोटेन्शियल येतं ते पोटेन्शियल काय येईल ॲक्च्युली 1/4πε0 Q1. ओके, Q1 डिवाइड बाय R1. ओके, अशा प्रकारे येतं. पण आता इथे काय करायचं, 2 पॉईंट चार्जेस आहे, म्हणजे ह्या दोघांमधलं जे आहेत ॲक्च्युली ते पोझिशन वेक्टर घ्यायचं आहे. एकाचं जे आहे ते R1 हा आहे, दुसऱ्याचा R2 आहे, ह्या दोघांमध्ये किती आहे R12. 1/4πε0 Q1 Q2 डिवाइड बाय R12 येईल. आणि दुसरं जे वर्क डन आहे ते कोणतं येतं, सिंगल चार्ज मूव्ह करायचा आहे इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असताना, ते काय येतं, सेम फॉर्म्युला हाच. तो काय असेल तुमचा, Q1 मूव्ह केला आहे ना, इथे Q1 येईल. हां, तो काय असेल W2 Q2 इंटू VR2 पोझिशन वेक्टर, राईट. इथे Q1 मूव्ह केला इन्फानाईटपासून तर Pपर्यंत, तर ते वर्क डन येतं Q1 V इंटू V R1 पोझिशन वेक्टर R1. W2 काय येईल Q2 V R2 असेल. मग टोटल वर्क डन काय येईल 2 पॉईंट चार्जेससाठी, टोटल वर्क डन W इज इक्वल्स टू, बघा ह्या सगळ्यांची टोटल तुम्हाला करायची. ओके, त्यालाच आपण म्हणू डायरेक्ट, मी एनर्जी सांगते तुम्हाला, एनर्जी काय येईल ह्या तिघांचीही टोटल, म्हणजेच काय येईल तुमचं Q1 V इंटू पोझिशन वेक्टर R1. ओके, देन प्लस 1/4πε0 Q1 Q2 डिवाइड बाय R12 प्लस Q2 V R2. ओके, ही असेल तुमची पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ 2 पॉईंट चार्जेस इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. समजतंय नेमकी कसं कसं केले आपण. खूप पॉईंट घेतले आजच्या लेक्चरमध्ये. पोटेन्शियल एनर्जी जी फाइंड केली आपण सुरुवातीला एक्सटर्नल फील्ड नसताना फाइंड आउट केली आहे, 2 पॉईंट चार्जेस एन पॉईंट चार्जेस. त्याच्यानंतर एक्सटर्नल फील्ड असताना आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केली सिंगल पॉईंट चार्जसाठी. आणि आता हे 2 पॉईंट चार्जेससाठी. 2 पॉईंट चार्जेससाठी जे केलं लक्षात ठेवायचं, फक्त हे जे 2 चार्जेस आहे हे मूव्ह करायचे आपल्याला इन्फानाईटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत. P साठीचा पोझिशन वेक्टर R2, Q साठीचा पोझिशन वेक्टर R2. त्याच्यामुळे जेव्हा सुरुवातीला Q1 मूव्ह करणार आहे इन्फानाईट टू P पर्यंत, तिथलं वर्क डन तुमचं येईल Q1 V R1. हीच असेल तुमची एनर्जी. ओके, सुरुवातीची. त्याच्यानंतर Q पॉईंट जेव्हा मला मूव्ह करायचा आहे, Q2 हा चार्ज मूव्ह करायचा आहे, तो Q पॉईंटला येईल. मग Q पॉईंटला आल्यानंतर इथे 2 टाईपचे वर्क होणार आहे. ते म्हणजे ह्या Q1मुळे इथे जो फोर्स ॲप्लाय होतो त्याच्यामुळे होणारं वर्क डन, आणि दुसरा म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जे ॲप्लाय करते तो फोर्स. ओके, त्याच्यामुळे येणारं वर्क डन, हे दोन्ही वर्क डन होईल ड्यू टू ॲन इलेक्ट्रिक फील्ड अँड ड्यू टू धिस चार्ज. Q1 चार्जमुळे Q2 वरती जे वर्क डन असेल ते हे येईल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्डमुळे Q2 वरती जे वर्क डन असेल ते हे येईल. त्या दोघांची पण आपण ॲडिशन करून टोटल वर्क असेल किंवा टोटल एनर्जी ती Q2ची असेल. ठीक आहे. मग ह्या पूर्ण सिस्टीमसाठी काय येईल तर पहिल्यांदा Q1मुळे येणारी ही जी काही एनर्जी आहे ती, आणि त्याच्यानंतर ही दुसरी, ही टोटल कोणामुळे होणारी आहे, जेव्हा तुम्ही Q2 मूव्ह करणार आहात फ्रॉम इन्फिनिटी टू Q2 तुम्ही मूव्ह केला इन्फानाईटपासून तर Qपर्यंत, तर हे तुमचं वर्क डन असेल. आणि ही तुमची टोटल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ 2 पॉईंट चार्ज इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, नाऊ दिस इज लास्ट पॉईंट
of our lecture, potential energy of a dipole in an external electric field. आता डायपोल जर प्रेझेंट असेल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये तर कसं येईल बघा. ही एक इलेक्ट्रिक फील्ड आहे, ठीक आहे. याच्यामध्ये एक डायपोल आपण ड्रॉ करू. ओके, हा एक डायपोल आहे. इथे सपोज -q चार्ज आहे आणि +q. बघा डायपोलमध्ये मॅग्निट्यूड सेम असते, फक्त त्यांच्यावरचा जो चार्ज असतो तो अपोजिट येतो. म्हणजे एकावरती पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्यावरती निगेटिव्ह, पण मॅग्निट्यूड म्हणजे हा q इतका चार्ज दोघांवरतीही असेल. ओके, हा एक डायपोल आपण ड्रॉ केलेला आहे. आता इथे आता ही इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. ओके, ही तुमची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. आता बघा इथे 2 टाईप्सचे, ह्या +q वरती, ओके, हा डायपोल मूव्ह करायचा आहे. ह्या चार्जवरती 2 टाईप्सचे फोर्स लागणार आहे. ओके, हा एक QE आणि हा इकडे ह्या साईडला लागेल. ह्या -qचा फोर्स इकडे लागेल आणि त्याचा तिकडे लागणार आहे. हा असेल तुमचा अगेन QE, पण हा असेल देन व्हॉट द नेक्स्ट बघा, हा असेल. त्याच्यानंतर ही तुमची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. आपल्याला माहिती आहे का ह्या ज्या 2 पॉईंट आहे, म्हणजे हा जो डायपोल आहे याची लेंथ असते 2L, बरोबर आहे. 2L इतकी लेंथ येते. बघा इथे जो फोर्स आहे इकडे अप्लाय होतोय QE, ह्या साईडला अप्लाय होतोय -QE. मग याचा नेट फोर्स काय येतो रे? नेट फोर्स QE - QE, दॅट मीन्स 0. ओके, नेट फोर्स त्याचा 0 येतो. म्हणजेच इथे काय होतं ॲक्च्युली टॉर्क अप्लाय होतं आहे. टॉर्क, बरोबर. इथे कोणता अप्लाय होणार आहे? टॉर्क. इक्वल अँड अपोजिट फोर्स असेल तर टॉर्क अप्लाय होतो आहे. मग टॉर्क जो आहे बघा इथे जी एक तुम्हाला डायपोल मुवमेंट माहिती, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट ती, ओके, ती ह्याच डायरेक्शननी असेल, ह्या डायरेक्शननी असेल तुमची डायपोल मुवमेंट. मग टॉर्कचा फॉर्म्युलानुसार काय येतं? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट इंटू इलेक्ट्रिक फील्ड, P क्रॉस E असा त्याचा फॉर्म्युला येतो. म्हणजेच काय, हे क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणून PE sin θ असा तुमचा टॉर्क येतो आहे. ओके, मग हा जर इथे टॉर्क असेल तर तुमचा वर्क इंटिग्रेशनमध्ये हा टॉर्क इंटू बघा एक सांगायचं राहिलं ॲक्च्युली, ही जी डायरेक्शन येते तुमची बघा, जो P आहे तो P तुमचा ह्या डायरेक्शनने येतो. ओके, राईट. हा इकडे P आहे आणि इकडे आहे हा तुमचा E, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. ॲक्च्युली ह्या दोघांमध्ये हा जो अँगल आहे P आणि E यांच्यामधला अँगल आपण कन्सिडर करू हा थीटा, ठीक आहे. हा जो अँगल येतो हा थीटा. कशामधला आहे? हा P, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, आणि E मधला अँगल आहे तो थीटा. मग बघा Wचा फॉर्म्युला विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टॉर्क इंटू डी थीटा असा येतो. W इज इक्वल्स टू टॉर्क इंटू डी थीटा असा येतो. देन W इज इक्वल्स टू व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ व्हॉट इज टॉर्क? PE sin θ डी थीटा. बघा आता इथे इंटिग्रेशन घेतोय, काहीतरी कॉन्स्टंट टर्म असणार आहे आणि काही व्हॅरिएशन टर्म असणार आहे. ऑब्वियसली डायपोल मुवमेंट जी आहे, डायपोल मुवमेंट ॲक्च्युली काय आहे, डायपोल मुवमेंट चेंज होणार आहे. कारण हा जो इलेक्ट्रिक डायपोल आहे, ओके, हा जो डायपोल आहे तो आपण असा मूव्ह करतोय. ओके, सुरुवातीला हा जो थीटा आहे त्याची पोझिशन वेगळी असेल, तो मूव्ह होतोय, थीटा मूव्ह होतोय. म्हणून आपण इथे जो थीटा आहे तो थीटा काय देऊ? त्याला लिमिट देऊ. सुरुवातीला कन्सिडर करा का तो थीटा नॉट ह्या पोझिशनला आहे आणि त्याच्यानंतर तो थीटा अँगलने मूव्ह झाला आहे. सुरुवातीला काहीतरी थीटा नॉट असेल आणि नंतर थीटा झालेला आहे, म्हणून थीटा नॉट टू थीटा असं त्याला लिमिट्स दिलं. P sin θ डी थीटा. देन W विच इज इक्वल्स टू, त्याचं जे इंटिग्रेशन आहे P आउटसाईडला येणार आहे आणि साइन थीटाचंच इंटिग्रेशन फक्त घेणार आहे. मग ते येतं तुमचं -cos θ. ओके, आणि याला लिमिट्स पुट करायचे थीटा नॉट टू थीटा. ओके, देन W इज इक्वल्स टू मायनस ऑफ PE, मायनस ऑफ PE. बघा आता इथे मायनस, ओके, मायनस कॉस थीटा आहे ना, साइन थीटा मायनस कॉस थीटा. ओके, थीटा नॉट टू थीटा आहे. आता इथे लिमिट्स पुट करायचे, हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग काय येईल ह्या थीटाच्या जागी? हा हायर लिमिटवाला थीटा, म्हणजे ऑब्वियसली मायनस कॉस थीटाच. ओके, मायनस ऑफ हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिट काय?
cos of theta naught. Okay, that means W is equals to PE minus cos theta plus cos theta naught. म्हणजेच काय, तर W is equals to PE cos of theta naught minus cos theta. आणि हे जे वर्क डन आहे हेच ॲक्च्युली एनर्जीचा डिफरन्स, म्हणजेच काय येतं आपलं, तो आपला यू ऑफ थिटा मायनस यू ऑफ थिटा नॉट. बघा, वर्क डन फायनल एनर्जी मायनस इनिशियल. ओके, पहिल्यांदा थिटा जो आहे असा मूव होत गेला, थिटा नॉट सुरुवातीला असेल नंतर थिटा, मग ते काय येतं सेम PE कॉस ऑफ थिटा नॉट मायनस कॉस थिटा. ओके, अशा प्रकारे आलं होतं. आता बघा, हे तुमचं झाली पोटेन्शियल एनर्जी डायपोलसाठीची. ठीक आहे, आता याला आपण काही कंडिशन्स देऊ. कंडिशन्स म्हणजे काय, जो काही हा डायपोल आहे, हा डायपोल जर ह्या इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असेल तर काय, हा जो डायपोल आहे हा एक्झॅक्ट इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असेल तर काय, जर इथला थिटा नॉट जो आहे तो जर आपण 90 डिग्री, जो अँगल थिटा आहे हा थिटा नॉट, हा जर आपण 90 डिग्री कन्सिडर केला म्हणजे परपेंडिक्युलर असेल, हा जो डायपोल आहे हा इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असेल तर पोटेन्शियल एनर्जी काय येईल. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण जी पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जी चेंज होणारी यू थिटा नॉट, ही आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण 0 कन्सिडर करणार आहे. मग बघा, कन्व्हिनियन्ससाठी फक्त 0 आहे, म्हणजे जी पोटेन्शियल एनर्जी आहे आपली ती डायपोल परपेंडिक्युलर असताना, इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असताना काय येईल बघा, याच फॉर्म्युल्यानुसार थिटा नॉटची व्हॅल्यू जर 90 डिग्री पुट केली तर कॉस 90 तुमचं येतं 0. देअरफॉर मग आन्सर काय येतं मायनस PE कॉस थिटा असं येतं. ठीक आहे, आणि जर थिटा नॉट जर तुम्ही म्हणजे डायपोल जो आहे तो इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनने आहे असं कन्सिडर केलं, म्हणजे थिटा नॉट जर 0 डिग्री कन्सिडर केलं तर यू ऑफ थिटा जो आहे तो तुमचा काय येतो बघा, कॉस थिटा नॉटची व्हॅल्यू जर पुट केली तुम्ही 0 तर कॉस 0 तुमचा 1 असेल. दॅट मीन्स PE इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. हे एवढं लक्षात ठेवा.